केंद्र राज्य सरकारने 2 समित्या केल्या आरक्षणाच्या संदर्भात. एक विजय इन्स्टिट्यूटसाठी, ते काय ते म्हणजे यांचं नाव बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि दुसरी मराठा समाजाच्या विखांच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिटी त्याचं कॉम्पोजिशन आपण जर बघितलं तर बावनकुळ्यांच्या कमिटीमध्ये आत्ता ओबीसी सोडून दुसऱ्या समाजाचा एकही सभासद नाही. आणि विखांची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त मराठा. राज्य सरकारच्या कमिट्या एका जातीच्या ह्या कधी करायच्या नसतात. तिथं सगळ्या जातीचे आणि विशेषतः प्रश्न तिथे असतील त्या घटकांना सहभागी करून त्यांच्याशी सुसंवाद करण्याच्या संबंधीची ही स्थिती करायची. पहिल्यांदा 2 कमिट्याची आवश्यकता ही होती. 2 कमिट्या केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या. याचा अर्थ आत्ताचं राज्य सरकार यांना प्रश्न सोडवायचा का सोडवायचा नाही, कर्तृत्व वाजवायचं, अशीच चित्र आज या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्रातल्या, मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे.